नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवार आहे. अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळी मुहूर्त शोधण्याची गरज नसतं. या दिवशी केलेली प्रत्येक शुभ कार्य आयुष्यातलं सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढत असतं. अक्षय हा शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधी क्षय होत नाही. या दिवसाची केलेली दानाच्या, पुण्याची आणि शुभ कार्याच्या फळ अनंत काळ टिकत असतं. याच्या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानला जाणारे भगवान परशुरामांचा जन्म झाला होता, म्हणूनच यालाच परशुराम जयंती असंही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून ते त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानलं जातं की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाच्या अधिष्ठान देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाली होती. वनवासात पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिल्या होते, त्यातली अन्न कधीही संपत नव्हते. हा घटना याच दिवशी घडली होतं. श्रीकृष्ण बालमित्र सुदामा जेव्हा त्यांनी भेटायला गेल्या तेव्हा श्रीकृष्ण सुदामाच्या दारिद्र्य दूर करून त्यांच्या ऐश्वर्य दिल्या. ते दिवस अक्षय तृतीयाचा होता. या दिवशी सोना चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीच्या कायम वास राहतं आणि समृद्धी येतं. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसं की घडे, पंखे, छत्री, जवळ, सातू किंवा अन्नाच्या दान केलं जातं. उन्हाळ्यात असलेली गरजेच्या शीतलता देणारं वस्तू दान करायचं महत्त्व आहे. अनेक घरामध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांची नावाच्या पाण्याची घडा अन्नाचं दान केलं जातं. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्न कार्य किंवा मोठे गुणवंत करण्यासाठी या दिवशी सर्वोत्तम मानलं जातं, कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसतं. यंदा अक्षय तृतीयाला गाज केशरी योगाला शुभ संयोग जुळून आली आहे. ज्योतिषशास्त्र अनुसार गाज केशरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातो. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र यातील विशेष संबंध या तारखेला आणखीन शक्तिशाली बनवतात. या शुक्ल योगामध्ये लक्ष्मीनारायणाच्या पूजा करायला विशेष महत्त्वही दिलं जातं. धार्मिक दृष्टी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केला जातं आणि म्हणूनच अक्षय तृतीया दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण आंब्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी हा उपाय केल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्यात सोना तर होणारच, पण आपल्या 7 वेळांच्या दारिद्र्य नष्ट होणारच. आपली कितीही कठीणातल्या कठीण इच्छाही पूर्ण होणारच आहे. तर हा आंब्याचे पानाचा उपाय आपल्याला कसं करायचा, कोणत्या वेळात करायचा याबद्दल सविस्तर माहिती, महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय जे आहेत तर ते सांगणार आहे. तिन्ही उपाय ते आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी करण्याच्या विशेष महत्त्वही दिलं जातं. अक्षय तृतीयाच्या दिवशी आंब्याच्या पानाचे अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. फक्त आंब्याची पान नाही तर आंब्याची सुद्धा अक्षय तृतीयाच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरीच लोक अक्षय तृतीयेपासून आंब्याच्या फळ जे आहे तर ते खायला सुरुवात करतात. आंबा
हा फळाचा राजा मानला जातं. हिंदू धर्मात शुभ कार्यप्रसंगी आंब्याचे पान खूप महत्त्व दिलं जातं. कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्याचे पानाचा वापर हा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याचे झाड हे मांगलिक कारणीभूत मानलं जातं. ज्याच्या कुंडलीत मंगळदोष असतं त्यांनी आवर्जून आंब्याच्या झाडाच्या पूजाही करावी. तसेच आंब्याचे झाड हे मेष राशीच्या कारक सुद्धा मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार पवनपुत्र हनुमानाच्या आंब्याच्या खूप आवडतं. यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याच्या पानाच्या पूजा वापर केला जाता तिथे हनुमानाच्या विशेष कृपा राहतं आणि नकारात्मकता ऊर्जा कमी होतं. आंब्याच्या पानाचा वापर केल्याने व्यक्तीला ग्रह दोषापासून मुक्ती मिळतं. तसेच साक्षात महादेवाने आंब्याच्या झाडाच्या वरदान दिले आहे आणि जी काही घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्याच्या फळापासून काही उपाय किंवा सेवा केला जातील त्या घरामध्ये विशेषतः माता लक्ष्मीच्या कृपाही होणार आहे. सगळ्यात पहिली उपाय जे आहे तर आपल्याला 12 वाजण्याच्या अगोदर करायची आहे दुपारी आणि 12 वाजल्यानंतर ना आपल्याला हा उपाय जे आहे ते करता येणार नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला आंब्याच्या 11 पान घ्यायचे आहे. 11 पान आपली जे घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. अखंड असावी, कुठे तुटलेली फुटलेली किंवा किडलेली नसावी. तर हा उपाय पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे. यानंतर ना आपल्याला एक प्लेट घ्यायच्या. प्लेटामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यात गंध तयार करून घ्यायचा. आता प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदी लावून घ्यायचे. असा हा हळदीचा टिपका आंब्याच्या पानावर लावल्यामुळे आपल्या कुंडलीतला ग्रह हा बलवान होतो. ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे बरेच आर्थिक समस्या त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतं. 11 आंब्याच्या पानापासून आपल्याला तोरणही तयार करून घ्यायचे आणि यानंतर ना आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर आपल्याला हे तोरण जे आहे ना ते लावायचे. असं आंब्याच्या पानाच्या तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जे पण व्यक्ती प्रवेश करतं त्यांच्यासोबत केवळ सकारात्मकता ऊर्जेचा प्रवेश करतं. नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरापासून लांब राहतं. ज्यामुळं आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने भरभरून अशी प्रगती व्हायला लागतं. पुढच्या उपाय आपल्याला इच्छापूर्ती करता करायचे आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आवर्जून गणपती बाप्पांच्या पूजाही करत असतो. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक आंब्याच्या पान जे आहे तर घ्यायचे. यानंतर ना आपल्याला एक प्लेटमध्ये थोडासा कुंकू घ्यायचा. त्यामध्ये पाणी टाकून त्यात गंध तयार करून घ्यायचे आहे. आता आंब्याच्या झाडाच्या काडीने आपल्याला आंब्याच्या पानावर ओम गणेशाय नमः, पुन्हा एखादी सांगते ओम गणेशाय नमः हा मंत्र लिहायचे आहे. यानंतर ना हे जे आंब्याच्या पान आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे. करताना आपल्याला मनातली इच्छाही आपल्याला बोलायची आहे. हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा अगदी तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा केला तरीही चालणार आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन जर हा उपाय केला तर त्याच्या प्रभावी खूप जास्ती पडतं. कारण मंदिरामध्ये सकारात्मकता असं लहरी जास्ती प्रमाणामध्ये असतं. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातलं कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. पुढच्या उपाय जे आहे ते आपल्याला लक्ष्मी प्राप्त करता कर्जमुक्ती करता करायचे आहे. हा उपाय करण्याकरता सुद्धा आपल्याला 11 आंब्याचे पानही घ्यायचे आहे. आंब्याचे पान जे आपल्याला घेणार ते आहे स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला एकावर एक अशी 11 पान जे आहेत ते ठेवायचे आहे आणि त्याची एक जोडी ती तयार करून घ्यायची आहे. तुम्ही साक्षातून रक्षा सातूने किंवा पुढच्या कॉटनच्या धाग्याने त्यांना ते 11 आंब्याच्या पानाचे बांधून घ्यायचे आहेत. ही आंब्याची पान जे आहे ते आपल्याला देवघरामध्ये ठेवातील. देवघरामध्ये बसून आपल्याला काही सेवाही करण्याकरता करायचे. आपल्याला
एक वेळी लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक वेळ श्रीसूक्त पठण करायचे आहे. दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीला स्मरण करायचे, श्रीहरी विष्णूचे स्मरण करायचे आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहे, ते विघ्न आहेत, हे दारिद्र्य आहे, ते कर्ज आहेत, तर ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर हे आंब्याचे पान आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे. दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ही पान जे आहे ते तिकडे उचलायचे आणि वाहता पाण्यामध्ये सोडायच्या प्रभावित करायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडण होत असले तर कल होत असली तर आजारपण होत असलं तर चिडचिड होत असलं तर आपल्याला काय करायचे, आता तांब्याच्या कलसामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला एक आंब्याचे पान जे आहे ते ठेवायचे आहे. असे हे कलशातील पाणी जे आहे ते आपल्याला घरामध्ये आपल्याला काही वेळ करता ठेवायचे आणि यानंतर तिकडून अचानक आणि आपल्याला हे पाणी जे आहे त्याला आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडून न्यायचे आहे. असेच आपल्याला घरामध्ये जेवढाही सदस्य असतील त्यावर सुद्धा आपल्याला ही पाणी जे आहे ते शिंपडून घ्यायचे आहे. पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढा पण नकारात्मकता, थोडा पिढी दोष, लक्ष्मी असते ती घरातून काढते, पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणतेही प्रकारचे दोष नसतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमनही होत असते. अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला ही जे आंब्यापासून जे पण उपाय सांगितले आहे ते प्रत्येक उपाय अतिशय कारगर, अतिशय प्रभावी ठरतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.